गेल्या आठवड्यात पेहलगामला जी अतिशय वेदना, दुःख, अस्वस्थ करणारी जी घटना घडली त्याच्यात महाराष्ट्रातले अनेक लोक आपण गमावले. मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, ते ट्विट देखील केलेलं आहे मी. त्याच्यामुळे माझी अतिशय प्रांजळपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की आपण 1 मेला महाराष्ट्रातल्या आपण गमावलेल्या जी कुटुंब आहेत ती ज्या जिद्दीने तिथून खाली आली, एकामेकाला मदत केली, बाकीच्यांना मदत करून सगळे एकत्र खाली आले, याच्यासाठी त्यांना नागरी शौर्य पुरस्कारांनी त्या कुटुंबांना 1 तारखेला आपण त्याची नोंद एक राज्य म्हणून घेतली पाहिजे. त्यांच्या दुःखात आपण अर्थातच सगळे सहभागी आहोतच. त्यांची गेलेले कर्ते पुरुष आपण परत आणू शकत नाही, पण त्या कुटुंबाला फुल न फुलाची पाकळी आपण मदत करू शकतो. उदाहरण देते, आसावरी जगदाळे. आसावरी ही अतिशय कर्तृत्ववान मुलगी आहे आणि ज्या पद्धतीने तिने स्वतःला कंडक्ट केलंय, त्या संघर्षात ती लढली आहे, तिला खरंच मी मानाचा मुजरा करते. ती आज वकील होणार आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये. आणि माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की लीगल डिपार्टमेंट जे महाराष्ट्र सरकारचं आहे, अशा कर्तृत्ववान महाराष्ट्राच्या लेकीला महाराष्ट्र सरकारने तिचा मान सन्मान म्हणून तिला महाराष्ट्राची सेवा करायची संधी द्या. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये लीगल डिपार्टमेंट किंवा त्या संबंधित तिला जे तिच्या डिग्रीला आणि तिच्या कर्तृत्वाला साजेचं असेल, तिला नोकरी, जबाबदारी आपण दिली पाहिजे, अशी मी एक मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना केली. आणि